राज्यभरात श्रद्धेच्या आड होणारे महिलांचे शोषण चव्हाट्यावर आले, तरीही भोंदूगिरीच्या नावाने चालणारे लैंगिक शोषणाचे प्रकार काही थांबलेले नाही। असाच प्रकार धुळ्यातही भगत असल्याचे सांगून एका नराधमाने 13 वर्षीय मुलीच्या अब्रूचे लचके तोडले आहेत। शिवाय त्याच्या अल्पवयीन साथीदारानेही पीडितेवर बलात्कार केला। पीडितेला ब्लॅकमेल करून हे काळे कृत्य सुरू होते। सुदैवाने एका सामाजिक कार्यकर्त्याने पुढाकार घेतल्यामुळे पीडितेची हैवानांच्या कैदेतून सुटका झाली। या प्रकरणी पोलिसांनी फिर्याद मिळताच भोंदूच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्या साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे। देवपुरातील एका अल्पवयीन मुलीने पश्चिम देवपूर पोलिसात फिर्याद दिली आहे। गेल्या वर्षी मे महिन्यात पीडित मुलीला परिसरातीलच एका भगतने घरी बोलावत तिच्यावर बळजबरीने अतिप्रसंग केला। कहर म्हणजे पीडितेसोबत अत्याचार करताना त्याने व्हिडिओ शूटिंग केली। शिवाय तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केला। या अत्याचारात त्याने आपल्या एका साथीदारालाही नंतर सामील केले। त्यानेही मुलीच्या शरीराचे लचके तोडले। सलग वर्षभर केलेल्या अत्याचाराची पीडा मुलीच्या आजीला समजताच तिने परिसरातील सुजाण नागरिकांच्या मदतीने पश्चिम देवपूर पोलिसात धाव घेत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली। पोलिसांनीही मुलीला विश्वासात घेत तिच्यावर झालेल्या अत्याचाराची तक्रार लागलीच दाखल केली। कृष्णा उर्फ भगत सुभाष चित्ते असे भोंदू नराधमाचे नाव असून तो देवपुरातील कदमबांडे नगरातील रहिवासी आहे, तर त्याचा साथीदार अल्पवयीन असून तो संतसेना नगरात राहतो। पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी भोंदू कृष्णासह त्याच्या साथीदारालाही ताब्यात घेतले आहे। या घटनेत पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सचिन कापडणीस आणि त्यांच्या टीमने दाखविलेली तत्परता ही अभिनंदनास पात्र आहे। माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर।